खरेदी विक्री संघ येवला शेतकरी पॅनलला 3 तर 1 अपक्षाला संधी। येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणुकीच्या 15 जागांसाठी सन 2023 ते 2028 साठी निवडणूक पार पडली। यामध्ये 11 जागा बिनविरोध झाल्या होत्या। मात्र प्रहार संघटनेने व अपक्षांनी सर्वसाधारण जागेत अर्ज माघारी न घेतल्यामुळे या ठिकाणी 4 जागांसाठी निवडणूक झाली। शेतकरी विकास पॅनलला 3 जागा व अपक्ष 1 उमेदवार असे 4 जागा निवडून आल्या आहेत। यामध्ये काळे पंजाराम केदू यांना 1780 मते, कोटमे विजय अशोक यांना 1811 मते, थोरात मच्छिंद्र पंडलिक 1486 मते मिळाली आहेत। तसेच बोरनारे ज्ञानेश्वर सुखदेव 1535 मते घेऊन अपक्ष निवडून आले आहेत। एकूण वैध मतपत्रिका संख्या 2347 इतकी असून एकूण 59 मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत। सर्वसाधारण गटात 4 जागांसाठी एकूण 9 उमेदवार रिंगणात होते। विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला। येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीकरिता मतदान पार पडलं आणि आज त्याचा निकाल जाहीर झालेला आहे। सर्वप्रथम सर्व विजयी उमेदवारांचे मी सर्व पॅनलच्या वतीने सगळे ज्ञात अज्ञात ज्यांनी कोणी पॅनलच्या निवडणुकीमध्ये विजयासाठी कष्ट घेतले त्यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो। नमस्कार, मी ज्ञानेश्वर सुखदेव बोरनारे पाटोदा। मला सर्व मतदारांनी भरघोस मतदान निवडून दिले, सर्वांचे आभार, जाहीर आभार। मी अपक्ष उमेदवार आहे, सगळ्यांनी मत दिल्यावर सगळ्यांचे आभारी। आम्ही खरेदी विक्री संघासाठी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि ज्यांनी या निवडणुकीसाठी कष्ट घेतले त्यांचे पण अभिनंदन।